आपल्या अर्थकारणाच्या विषयाचा चाललेला हा आजचा शेवटचा एपिसोड. पुढं बोलू कदाचित जसे संदर्भ सापडतील तसे, पण हा विषय ओळखू. या विषयाच्या केंद्रस्थानी आहे इराण आणि अनुषंग आहे आपलं भारताची अर्थव्यवस्था या नावाचं पण आहे. या युद्धाचे परिणाम आपल्यावर काही होणार नाहीत असं इथल्या काही मूर्खांना वाटलेलं होतं. म्हणजे आम्हाला इराणची काही गरज नाही. तर ते अमेरिका परस्त, अमेरिकेचे जे इथं गुलाम बसलेले आहेत भारतात, काही कारण नाही. घेणं न देणं, कंदील घेऊन उभं राहणं पद्धतीचे लोक असतात. ते आपले पुढारी जिकडं जातील शय्यासोबत करायला, तिकडं ते जातात. म्हणजे त्यांना स्वतःची अक्कल नसते, देशाचं घेणं नसतं, संविधान नसतं. म्हणजे मोदी आणि शहानं जी गँग तयार केली ट्रोलची, ही त्या अंधभक्तांपैकी आहे. म्हणजे ते या देशातले नाहीच आहेत. ते कोणीतरी आभाळातनं पडलेले लोक आहेत. आणि पूर्वीचे जे भारतीय आहेत सगळे, हे त्यांच्या दृष्टीनं मूर्ख आहेत. त्या मोदीनं इतकं गंडवलं या देशाला, काही थापा मारल्या. म्हणजे तो फेकू नाव आहे त्याचं, तो फेकू म्हणून त्यानं काही सांगितलं आणि इथल्या बावळटाने विश्वास ठेवला. मला भयंकर आश्चर्य वाटतं. तो म्हणाला गेल्या 70 वर्षात भारतात काही घडलेलं नाही, काँग्रेसनं काहीच केलेलं नाही. लोकांनी विश्वास ठेवला त्याच्यावर. गंमत म्हणजे लोक कोण? तर हा मोदी इथलाच. ते जे ऐकणारे लोक होते ना, ते इथलेच. बरं, ते ताजे तरणे वगैरे काही नव्हते, ते थेरडेच होते सगळे, म्हाताडे. अनुभवत होते हा देश. त्यांनी पण विश्वास ठेवला खरंच की काही घडलं नाही म्हणून. आश्चर्यच आहे. म्हणजे जगण्याचा सगळा अनुभव घेतला. आणि एकच मुद्दा, काँग्रेसनं भ्रष्टाचार केला, काँग्रेसनं भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचाराबद्दल एवढी तळमळ असलेला हा देश. साधं तलाट्याकडे जायचं असलं तर खिशात लाचलुचपतीचे पैसे घेऊन जाणं आणि मोबाईलमध्ये सगळ्या वशिल्यांचे नंबर सेव्ह ठेवणं, असला हा भ्रष्टाचारी देश. याला एकदम भ्रष्टाचाराचं एकदमच आश्चर्य वाटलं. तर ती फार गंमत घडली. आणि मग तो म्हणाला 70 वर्षात देशात काही घडलं नाही, भ्रष्टाचार खूप केला काँग्रेसनं. आणि तो केजरीवाल, अण्णा हजारे, ते प्रशांत भूषण, ते तो योगेंद्र यादव आणि तो कुमार विश्वास आणि ती किरण बेदी नावाची ती अतिशय भ्रष्ट बाई, अनैतिक बाई, अशा अनैतिकांची टोळी जमली आणि ती म्हणाली. आणि मग ते आंदोलन, अण्णा आंदोलन वगैरे, आणि त्या आर एस एसनंच केलं ते. एका बाजूला अण्णा आंदोलन, दुसऱ्या बाजूला शरद पवार, फारुख अब्दुल्ला अशा गँगच्या मदतीनं आर एस एसनं मोदी लॉन्च केला. आणि तो खरं तर अमेरिकेनं लॉन्च केला होता. अमेरिकेची इच्छा होती मोदी महाराष्ट्राचा गुजरातचा मुख्यमंत्री व्हावा आणि देशाचा पंतप्रधान व्हावा. हेरून हेरून त्याला सीआयनं प्रशिक्षण दिलेला माणूस आहे. गुप्तहेर आहे हा भारताचा. त्यांचा एजंट आहे इस्रायलचा, मोसादचा. तर या सगळ्या याच्यात अख्खी वर्ल्ड ऑर्डर बदलते, जग बदलतंय आणि ती लढाई चालू आहे. बदलणार की नाही 100% माहीत नाही, पण एक निश्चित आहे की गेल्या कित्येक वर्षांचा अमेरिकेचा जो आर्थिक अन्याय आहे, मानवी अन्याय, क्रौर्य आहे, विकृती आहे, इस्रायलची, इंग्लंडची आणि अमेरिकेची, आणि कडेकडेला त्यांचे ते बंधू आहेत धाकटे, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, जर्मनी, हे जे जगातला लुटणारी बांडगुळ आहेत, हे बांडगुळ देश आहेत. कॅनडा, मग त्यांच्यातच काहीतरी लागली. या लोकांनी देश, जग वापरलं खूप. सगळं आशिया लुटला, आफ्रिका लुटला, जिथं जातील तिथं लूटमार. दक्षिण अमेरिकेत लूटमार. तिथं जायचं, माणसं मारायची, रिझिम चेंज करायची, सत्ता बदलायची. का? तर ती सत्ता यांची गुलाम म्हणून राहिली पाहिजे. त्यांनी ते पेट्रोल डॉलर्स याच्या दादागिरीवर आणि शस्त्र याच्या दादागिरीवर सगळे जगभर राज्य करायचं. कुठल्याही छोट्या मोठ्या देशात काही सापडलं की तिथं जाऊन रिझिम चेंज करायची. तर इराणबद्दलही तेच ठरलं होतं.
इराण हा देश असा होता की ज्यानं स्वतःची रेजिम 1979-80 साली बाद केली. अमेरिकेचा अतिशय पाळीव कुत्रा तिथं बसलेला होता, पहलवी नावाचा राजा. त्याचं ते बाडगं पोरगं राहते अमेरिकेत. अमेरिकेनं अजून पोचलंय त्याला. या पहलवीलाच परत आणून बसायचं होतं. ह्या सगळ्या जागतिक राजकारणाची सीमा, देशांच्या सीमांची, देशांच्या सत्तांची आणि देशांच्या संपत्तीची वाढ लावण्याचा एकमेव धंदा म्हणजे अमेरिका. आणि याला जर महासत्ता म्हणायचं असेल तर ही थुंकण्याच्या सुद्धा लायकीची महासत्ता नाही. आणि पुन्हा लोकशाहीचा डिंडीम वाजवणारे लोक आहेत हे. अमेरिका हा जगातला सगळ्यात खोटा आणि ढोंगी देश तयार झाला. त्यांना महासत्ता व्हायचं आहे आणि यांना लोकशाहीचा फार पुळक आहे. आणि मग हे जाऊन किती खून करतील, किती अभिव्यक्ती स्वातंत्र्य, काय 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 तिथले रिजिम चेंज करतील, तिथल्या जनतेचा विचार करणार नाही, दंगली लावून देतील, मारामार लावून देतील, जगभर हिंदू मुस्लिम, ख्रिश्चन मुस्लिम, बौद्ध मुस्लिम अशी भांडणं लावून देतील. मुसलमानांना बदनाम केलं यांनी, अतिरेकी जन्माला घालतात म्हणून. हे पण अतिरेकीच आहेत. या जगातला एकही धर्म असा नाही की ज्यानं स्वतःचे अतिरेकी तयार केलं नाही. सगळे धर्म, सगळे, बौद्धांनी सुद्धा तलवारी, शस्त्र, दारुगोळा, मारामाऱ्या, जपान, कोरिया, चीन, युरोपातले काही देश, ते हंगेरी बिंगेरी स्वतःचीच माणसं मारायची. तर धर्मांनी माणसं मारली जात. मग धर्मांचं सुद्धा भांडवल करून राजकारण करणं, सत्ताकरण करणं, पैसाकरण करणं, तिथल्या खनिजांना लुटणं, तस्कऱ्या वाढवणं, शस्त्रास्त्र विकणं आणि व्यसनांचे पदार्थ विकणं, यांचे मूळ धंदे राहिले. पुन्हा नैतिकतेत हे सगळं नाकारलेलं आहे समाजानं की हे नाही, हे नको, हे घाण आहे आणि कुणावर अन्याय करू नका. मग हे येशूचं नाव घेणार, येशूनं सांगितलं हे देवा त्यांना माफ कर, हे कुणालाच माफ करायला तयार नाही. गरिबांना पण नाही, गरिबांना लुटत राहणार. तर ती जगाची वर्ल्ड ऑर्डर बदलायला निघाली आहे. आणि सगळ्यात घाण म्हणजे मोदीनं सगळ्यात घाण काय केली असेल तर हा देश पूर्णपणे तटस्थ उभा होता 2014 पर्यंत. म्हणजे वाजपेयीनं थोडं थोडं करायला सुरुवात केली होती, नरसिंहरावनं थोडं थोडं करायला सुरुवात केली होती, पण बाकीच्यांनी देश टिकवून धरला होता आणि स्वयंपूर्ण केला होता. अमेरिकेचं एक ढोंग काय चालतं तर जगांना अणुबॉम्ब बनवायचे नाही. म्हणजे ते संयुक्त राष्ट्र परिषद नावाची त्यांनी जी काही रखिली बाळगून ठेवली, तयार करून ठेवली आहे, किंवा जागतिक नाणेनिधी आहे, जागतिक बँक आहे, अशा अनेक संस्था त्यांनी जागतिक पातळीवर तयार केल्या. त्या सगळ्या अमेरिकेच्या रखिल्या, त्या इस्रायलच्या रखिल्या म्हणून काम करणार, त्यांच्याच बाजूनं न्याय देणार इराणनं. आणि हाच एकमेव आरोप, जग वाचवायची जबाबदारी यांच्याकडं, अमेरिकेकडं. म्हणून मग जगातल्या कुठल्या राष्ट्रानं काय वागलं पाहिजे याचे नियम अमेरिका सांगणार. तुम्ही अणुबॉम्ब नाही बनवायचा, तुम्ही इकडं व्यापार नाही करायचा, तुम्ही त्याला मदत नाही करायची, त्या देशाची मैत्री नाही करायची, अमेरिका ठरवणार. आणि हे लोकशाहीचं डिंडी वाजवणार. लोकशाही नावाचं सगळ्यात मोठं ढोंग म्हणजे अमेरिका. आणि जागतिक पातळीवर तर सगळ्यातच मोठं ढोंग. म्हणजे सगळ्यात मोठा खून जर कुणी केला असेल लोकशाहीचा तो अमेरिकेनं केला आहे. याला काही अधिकार नाही हे बोलण्याचा. आणि सगळे राष्ट्रपती एका माळ्याचेच आहेत. खूप लोकांना तो ओबामा वगैरे आवडतात, तोही त्यांचाच आहे, त्याला तिथं जगायचं आहे. आणि आणखी एक राष्ट्रपती पदाचे फार लाभ असतात तिथे. 8च वर्षाचं असतं पण ते राजासारखंच जगून घेत होतो. तर ते प्रत्येकाला राष्ट्रपती व्हावं असं वाटतं. त्यामुळे तिथं बदल काय नाही. ओबामाचा खून नाही झाला याचा अर्थ ओबामानं झायनिस्ट लॉबी जी आहे, तिथली ज्यू लॉबी आहे, शस्त्र विकणारी, तस्करी करणारी मानवी आणि मादक पदार्थ विकणारी, युद्ध लावून देणारी, लोकांच्या रक्ताचा धंदा करणारी, मारणारी लोक,
ओबामाचा खून नाही झाला याचा अर्थ त्या लॉबीचा आवडता होता तो. हे फार महत्त्वाचं आहे तिथलं. अमेरिकेचं एकच निकष आहे, झायोनिस्ट लॉबीच्या लक्षात आलं की ते उडवतात. तिथले 6 राष्ट्राध्यक्ष त्यांनी गेल्या 400 वर्षात उडवलेले आहेत, ज्यांनी झायोनिस्ट लॉबीच्याच आवडीतनं देश सोडवायचा प्रयत्न केला. ओबामानं ते केलेलं नाही, बायडननं तो केलेला नाही. हा तर त्यांचा स्पष्ट कुत्रच आहे. ते रिपब्लिकन पार्टीला ते फार मदत करतात वगैरे असं म्हटलं जातं. डेमोक्रॅट्सनाही मदत करतात, ते खेळत राहतात, एकदा डेमोक्रॅट्स एकदा रिपब्लिकन. तर ते एकाच नाण्याचे 2 पैलू आहेत किंवा चट्टेबट्टे आहेत एकमेकांचे, असंच आहे सरळ सरळ. आणि हे लोकशाहीच्या गप्पा हाणत फिरणार जगभर. ते इतकं ढोंग आहे हे जग यांचं लोकशाहीचं. आणि आपल्याकडे त्यांचे भक्त आहेत. आणि भक्त काय तर 2014 त्याच्या आधीपासून गुजरातमध्येच मुंद्रा पोर्टलाच ड्रग्ज येतात. पुढं काय झालं ड्रग्सचं त्या काही चौकशी नाही. गंमत अशी आहे, अदानी हा यांनी पाळलेलाच किडा. मोदीला पाळला, अदानीला मोठा केला, त्यात अमेरिका आणि इस्रायल लॉबीच आहे. पण अडाणी फारच उडायला लागला हवेत. हे लक्षात आल्यानंतर पुन्हा अडाणीवर केसही लावून ठेवली अमेरिकेत. हे मी बोलत आलो ना, हे लोक जुगारी आहेत, एकमेकांशी जुगार खेळतात आणि एकमेकांना त्रास देतात आणि एकमेकांना कधीतरी गोत्यातही आणतात. आपले आपले पित्तेच गोत्यात आणतात. ती जी आर्थिक लॉबी आहे जागतिक, तिचे पित्ते येते आणि त्यातले मग कोणाला नको झालं की मारून टाकतात ते लोक. अजितदादा पवारचा खून तसं वाटतं मला, किंवा भारतात झालेले खून त्यांचे पित्तेही मारतात आणि वैरी म्हणून जे आडवे येतात ना त्यांनाही मारतात. मग अणुबॉम्ब बनवायचा का नाही, तर इंदिरा गांधीनं अणुबॉम्ब बनवलं भारतात. इंदिरा गांधीचा खून केला यांनी. आपण देश तटस्थ म्हणून होतो, हे आपण इकडचे नाही तिकडचे नाही, आपलं आपलं स्वतःचं अस्तित्व होतं. आणि गंमत अशी आहे की चीन स्वतःच्याच अस्तित्वानं उभं राहिला. चीन हा स्वयंभूपणेच उभा राहिलेला देश आहे, जगात कोणाशी संबंध नाही, सगळे वैरी, आणि तरी तो उभा राहिला. भारताचं तसं नव्हतं. भारत उभा राहिला, स्वतःच्या जीवावर उभा राहिला आणि तो काँग्रेसनं उभा केला. पण वैरी कुणाशीच नाही, हे फार महत्त्वाचं होतं. म्हणजे नेहरूंचं जे ताटस्थ्याचं धोरण आहे, ताटस्थ्याचं धोरण म्हणजे अलिप्त वगैरे, ते अलिप्ताचं धोरण म्हणजे लांब राहू, आम्हाला काही घेणं नाही असं नव्हतं. भारत प्रतिक्रिया द्यायचा प्रत्येक देशाच्या घडामोडीबद्दल. आणि जिथं किमान आपले संबंध येतात, व्यापारिक वगैरे काही जे संबंध येतात, प्रवासी, नोकऱ्या, रोजगार, त्या देशांच्या कृत्यांबद्दल प्रतिक्रिया द्यायचा. ते ताटस्थ्य होतं, ते अलिप्तता भाग होता आणि तो फार ग्रेट होता. आणि त्याची नेहरूंनी चळवळ चालवली आणि देश तसाच राहिला काँग्रेसच्या काळापर्यंत 2014पर्यंत. म्हणजे वाजपेयीची पण हिंमत नाही झाली गडी मोडण्याची. वाजपेयी होता RSSचा आणि त्याला हिंदू राष्ट्र वगैरे तेच होतं, ते किती गोडबोयाचं असो. आणि त्यावेळेस ते काय झालं, बहुमत नव्हतं वाजपेयीला. वाजपेयीचं सरकार हे अतिशय कडबोळेचं सरकार होतं. लय काय कुबड्या घेतलेल्या, अनेक कुबड्यांचं सरकार होतं. वाजपेयीला बहुमत मिळालं असतं तर हा मोदीचा राडा त्याच वेळेत झाला असतं, हे लक्षात घ्या. मोदीनं जे केलं ना, तर RSSचं ते खूप मोठं स्वप्न आहे देशात, पूर्ण बहुमत आणि वर्चस्ववाद. ब्राह्मणांची सत्ता सगळ्या देशावर राहिली पाहिजे, आर्थिक, सांपत्तिक, बौद्धिक, हे ते स्वप्न आहे RSSचं. ते हिंदुत्व वगैरे वगैरे मुळात एक आहे की ब्राह्मण हे हिंदूच नाही आहेत, ते स्वतःला हिंदू म्हणून घेत नाही. त्यांचा सगळा इतिहास शोधला तर ते स्वतःला ब्राह्मण धर्म या नावानं ओळखतात आणि हिंदू म्हणजे त्यांच्या दृष्टीनं क्षुद्र आहेत. त्यांनीच तो अर्थ काढून दिला. मी परवाच्या कुठल्या तरी इराणच्याच एपिसोडमध्ये हिंदू किती चांगल्या अर्थाचा शब्द आहे हे बोललेलो आहे. कुठला तरी व्हिडिओ होता, त्याचं शेवटी मी बोललो. तर ते हिंदूची बदनामी, हिंदू या शब्दाची बदनामी पण यांनीच केली. फारसीमध्ये म्हणता येत नाही म्हणून ते सिंधू संस्कृती, मग त्यातनं हिंदू संस्कृती, हे अतिशय बालिश आणि असल्या बालिश कथा त्यांनी खूप जन्माला घातल्या आणि त्या इथल्या मूर्ख बहुजनांनी नेहमी ऐकल्या. मूर्ख बहुजनांची टाळकी ही गुडघ्याच्या वाट्यांमध्ये सुद्धा नसतात. ते काय म्हणतील ते ऐकायचं.
ब्राह्मण म्हणतील ते. ब्राह्मण म्हणतं ते ब्रह्मवाक्य ना. तर त्यांनी काही थापा आणलेल्या आहेत. हे या थापाही बसवून घेतलं. हिंदू म्हणजे काय, तर ते गुलाम आहेत वगैरे. कुठेही हिंदूचा गुलाम अर्थच नाही आहे, कुठल्याच भाषेत नाही, कुठल्याच भाषेत नाही. भाषाशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा नाही. हेच पुन्हा भाषाशास्त्राचे अभ्यास, मग इंडो आर्यन भाषा समूह असलं काहीतरी बोलत राहतात. पब्लिकला काही कळत नाही, हाणत राहतात थापा. हे मोहेंजोदरोमध्ये सापडलेल्या शिलालेखांचे अर्थ हे स्वतःला हवे तसे लावतात, की कशी आर्यांची संस्कृती होती वगैरे. पुन्हा आर्य आर्य नावाचा गोंधळ करतात. आर्य म्हणजे नुसते ब्राह्मण नव्हेत वगैरे. असले काहीतरी खूप खेळ चालतात. तर ते खड्ड्यात जाऊ. तर हे सगळे भक्त, हे अमेरिकन भक्तच आहे. ते CIA एजंट, ज्यू लॉबीचे एजंट, आणि यांचा देश इस्रायल चालवतो. आजचं वास्तव असं आहे की अमेरिका हा देश इस्रायल चालवतो. छटाक बरं आहे, छटाक पण नाही, एवढंसं निर्माण करून ठेवलं आहे. ते कशासाठी? तर जगावर नियंत्रण करण्यासाठीच. समुद्री तळ आहे जगावर नियंत्रण करणार, बाकी काही नाही. तो अमेरिका चालवतो. आणि गंमत म्हणजे 2014 पासून भारताला इस्रायल चालवतो. इस्रायल आत्ता भारतावर सत्ता करतं. मोदी हा गुलाम आहे, अडाणी हा गुलाम आहे. मोदी आणि अडाणीच्या नादी लागलेले जेवढे देशातले पुढारी आहेत ते सगळे गुलाम आहेत. भाजपबरोबर संधान बांधणारे 1975 पासून ज्यांनी संधानं बांधली ते सगळे इस्रायलचे आणि अमेरिकेचे गुलाम आहेत. सगळे आले तर सगळे. ज्यांनी भाजपच्या युत्या केल्या यांना देश कळत नव्हता, किंवा कळत असला तरी यांना स्वतःचा धंदा पडला होता. कालच्या एपिसोडमध्ये आपण ते बोललो. हे जे प्रादेशिक पक्ष आहेत हे असे जोडून राहिले BJPला. आणि BJP काय धंदे करते एवढीच अक्कल सगळ्यांनाच असणार ना हो. बाळासाहेब ठाकरेला पण असणार, शरद पवारला पण असणार, फारुख अब्दुल्लाला असणार, ममता बॅनर्जीला असणार, जयललिताला असणार, त्या देवेगौडाला असणार, सगळ्यांना असणार ना. आपल्याला इथं बसून पत्रकार म्हणून काही राजकारण कळतं, ते हे तर प्रत्यक्ष राजकारणातले लोक आहेत, त्यांचा संबंधच येतो तिथल्या अर्थव्यवस्थेशी. आणि तर त्यांना आपल्यापेक्षा जास्ती माहिती असणार ना. आणि आत्ताची दुसरी गोष्ट आहे, सत्य नेहमी उशिरा बाहेर येतच. आणि जागतिक सत्याला खूप वाटा असतात, ते कुठून मार्ग बाहेर येतात. तर आत्ता बाहेर आलेलं आहे सगळं. ज्यांनी भाजपला मदत केली, भाजप हा अमेरिकेनं पोचलेला, अमेरिकन CIAनं पोचलेला, गुप्तहेर संस्थांनी पोचलेला पक्ष आहे. RSS त्यातलंच आहे. आणि हे लोक देशावर राज्य करायची रिझिम चेंजसाठी धडपडत होते 1975 पासून, 1971 पासून, 1967 पासून. लाल बहादूर शास्त्रींचा खून यांनी केला. नेहरू जाण्याची वाट पाहत राहिले आणि पुढं उलथापालथ करत राहिले या देशात. हे आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यात माणसं मारली आपली. आणि जी देश उभा करायला निघालेली माणसं, तर देश तुम्ही नाही उभा करायचा, किंवा उभा राहायचा असेल तर आमच्या आणखीच उभे राहा. तर ही इस्रायल मोसादची आणि अमेरिकेची गुलामी हा भाजपचा मुख्य मुद्दा आहे. RSSचा पण आहे. आत्ता खूप तुम्ही गुगलवर जा, कुठेही जा, RSS एक कसं अमेरिकेसाठी, मोसादसाठी काम करतं. CIAचं एजंट आहे. देश अशांत ठेवणं, अस्वस्थ ठेवणं, त्यातनं पैसा उभा करणं. यांचं स्वप्न आहे ब्राह्मणी वर्चस्व देशावर आलं पाहिजे. त्यांच्या काही बापाचं जात नाही. त्यांना हे लोक पाहिजेच आहेत. प्रत्येक देशातले अतिरेकी पकडणं, मग ते कुठल्याही धर्माचे असो, हे अमेरिका आणि इस्रायलनं केलं आहे. आणि तिथं मारामार लावून देणं, शस्त्र पुरवणं, दंगली, द्वेष. ते देश शांतच जगू द्यायचे नाही. तिथले उद्योगधंदे नष्ट करायचे, खनिजं लुटून न्यायची, मानवी तस्करी करायची, तिथं ड्रग्ज विकायची. हे यांचे धंदे आहेत. आणि हे उघड आहे. कुठेही तुम्ही संदर्भ कुठेही शोधू शकता. हे कधी भारतीय झालेलं नाही. भारतावर यांचं प्रेम नाही RSS वाल्यांचं. मुळात RSS या देशात काय काम करते हेच कुणाला माहीत नाही. ती हिंदुत्वाचा ठेका घेऊन निघाली आहे. तर मी नेहमी प्रश्न विचारत आलो की हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? तुम्हाला काय करायचं हिंदुत्व म्हणजे नेमकं? काहीतरी 10 कलमं असतील ना. तर गोळवलकरांच्या पुस्तकात आहेत बंच ऑफ थॉटमध्ये ती कलमं, की दलित चेचा,
आदिवासीच याचा, यांच्या संपत्त्या ताब्यात घ्या, यांना कुठलंही स्वातंत्र्य देऊ नका, हे मागास ठेवा. आत्ताची भारताची शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था, रस्ते व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, या सगळ्या मागास ठेवण्याचं काम. बहुजन आणि अभिजन असे 2 शब्द आले. ते बहुजनांना अंकित ठेव. इथे हे जाळे करणार, वर इस्रायल आणि अमेरिका आहे, त्यांना देश अंकित ठेवायचे असतात, तर त्यांचे गुलाम होणारे लोक ते शोधत असतात. भारतात त्यांनी BJP शोधलं, RSSला शोधलं, आणि मग OBC वगैरे ते पण आहेत. आणि असं प्रत्येक ठिकाणी खलिस्तानचं आंदोलन लावून दिलं यांनी पाकिस्तानच्या मदतीने. पाकिस्तान हा यांचा चमचा देश, भारतात काड्या करायला. पाकिस्तान भांडवल सुद्धा पुरवत राहिलं या सगळ्या इथल्या संघटनांना. या ज्या मी नावं घेतली, या अतिरेकी संघटना आहेत, यांना पाकिस्ताननं निधी दिल्याचे उल्लेख आहेत. तुम्ही शोधायला गेलं तर फार सापडेल माझ्या. मी फक्त ते संकलन करून सांगतोय. आणि याची शिक्षा म्हणून माझा खून होणार आहे. हे बोलतो असं बोलणाऱ्यांचे खून केले जातात. मी कोणाच्या यादीत आहे आणि माझा खून करणार आहे आणि करणारच आहेत. आणि तो स्वीकार वापर. तर मग यांचा अंकितपणा, भारताचा बहालपणा, पाय पूर्ण चाटत पायांवर लोटांगण. तर मोदी, अडाणी, त्यांना मदत करणारे, भाजपला वाढायला मदत करणारे लोक हे CIAचे एजंट म्हणूनच परोक्ष रूपानं काम करत राहिले, हे लक्षात घ्या. कालच्या एपिसोडमध्ये मी ते बोलत होतो. ह्या जगाचं राजकारण नेहरूंना, काँग्रेसला कळालेलं होतं. आणि नेहरू काँग्रेसला, अगदी राहुल गांधीपर्यंत कुणाचं अंकित पण नको. राहुल गांधीची तुमची बोलण्याची, आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलण्याची स्ट्रॅटेजी बघा. तो करायचं ते विधान करतो, पण कुठल्याही देशाची फार अराजकीय पद्धतीचं तो दुखवटा घेत नाही, तो दुःख घेत नाही, तो वेदना घेत नाही. तो फार माहीर खिलाडी यातला. आणि राहुल गांधीची दहशत पण आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर, की हा त्या घराण्याचा आहे आणि त्या तत्वांचा आहे, आणि त्यानं जाहीर केलेलंच आहे ते. तो जेव्हा RSS आणि BJPला विचारधारा म्हणून विरोध करतो ना, याचा अर्थ तो इस्रायल लॉबी, मोसाद लॉबी, अमेरिकन लॉबी यांनाही विरोध करतो, असाच होतो. आणि हा गांधी घराण्यानं केलेलं आहे. आणि त्या घराण्याकडेच नको, त्यांच्या मागं खूप लोक आहेत. आपण मुळात भारतीय लोक काँग्रेसच्याच मताचे आहोत. याचा अर्थ आपल्यावर कोणाचं राज्य नको, आपण कोणाचे गुलाम नको, आपले मेंदू तिथं घाण नाही करत. ब्रिटिशांनी राज्य केलं आपल्यावर. ब्रिटिशांच्या राज्यात सुद्धा भारतीयांनी स्वतःचे मेंदू ब्रिटिशांकडे घाण टाकलेले नव्हते. आपण लढलो. आणि मग पुढं जे स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर अलिप्तता वाद. तर अलिप्ततावाद म्हणजे देशांची संबंध तोडले वगैरे असं नव्हतं. आपण संबंध ठेवूनच होतो इतर देशांशी. फक्त एक की प्रत्येकाला आपल्या मर्यादित राहायला सांगत होतो आणि आपण आपल्या पद्धतीनं राज्य करत होतो जगावर. तर आपला अलिप्ततावाद होता. चीननं अलिप्ततावाद स्वीकारला आणि त्यांनी स्वतःचा विकास केला. आपलाही विकास चालूच होता. पण हे CIAवाले आणि चीनला कळलं होतं की या अलिप्ततावादानं हे लोक घुसतील, कधी ना कधी घुसतील, NGOच्या रूपानं घुसतील. तुम्हाला घरं बांधून देतो, तुमची आरोग्य व्यवस्था बघतो, तुम्हाला औषधं फुकट देतो, तुम्हाला अन्न फुकट देतो. केलं पण त्यांनी. तिथनं विष पसरवली भारतात, तिथनं रोगराई पसरवली भारतात, त्याची पुन्हा औषधं तेच विकायला येणार, असं ते सगळं अर्थकारण राहिलं यांचं. चीननं मात्र तो जो अलिप्ततावाद स्वीकारला. आत्ता सिद्ध झालं की चीनचा अलिप्ततावाद हा ग्रेट आहे. कारण त्यानं स्वतःभोवती एक कुंपण घालून घेतलं, भिंत बांधून घेतली आणि कुठल्याही किड्याला बाहेरच्या जगातल्या आत घुसू नाही दिलं. चीनमध्ये बाहेरच्या जगाचे गुप्तहेर शिरत असतात, सगळीकडे गुप्तहेर हिंडत असतात, आपले हिंडत असतात, त्यांचे हिंडत असतात. चीनमध्ये गुप्तहेरीचं काही कथाच ऐकू येत नाही. म्हणजे चीनच्या गुप्तहेर संस्थेचं नाव काय कुणाला माहीत नाही. चीनमध्ये जाऊन दुसरे देश काय गुप्तहेरी करतायत कुणाला माहीत नाही. तुम्हाला हॉलिवूड नावाचा भाग आठवत असेल तर हॉलिवूडला कोणतरी एक खलनायक लागतो. आपल्याकडे जसं शिवाजी महाराजांच्या आयुष्यासाठी एक औरंगजेब किंवा अफजल खान नावाचा खलनायक लागतो आणि तेवढंच एक काम होतं शिवाजी महाराजांना, बाकी काही कामच नव्हती किंवा बाकी कोणी वैरीच नव्हते असं जे केलं जातं. तसं हॉलिवूडच्या चित्रपटातल्या लोकांना
नेहमी रशिया वगैरे खलनायक लागायचे, कारण साम्यवादी देश, विरोधातला देश, भांडवलशाहीच्या विरोधातला देश. तर त्यांचे सगळे पिक्चर आहेत ना ते बोगस बोगस, ते अतिशय चमत्कारिक पद्धतीनं त्यांचे गुप्तहेर जाऊन हरवणार चीनी रशियन यांना. लक्षात घ्या, हॉलिवूडची हिंमत नाही झालेली आजपर्यंत चीनी खलनायक दाखवायची. हॉलिवूडमध्ये तुम्हाला खलनायक रशियन दाखवणार, त्यांचे ते गुप्तहेरांचे जे चित्रपट असतात. आणि जगाला वाचवायला, रशिया जगाला नष्ट करायला निघाले आणि अमेरिका जगाला वाचवायला पुढे निघाले. आणि मग त्यांचे हिरो किती महान आणि ते वाचवतात असले भंकस कथा त्यांनी आपल्यावर लादल्या आणि स्वतःची लाल करून घेतली. हॉलिवूडची अजून हिंमत नाही झालेली चीनी खलनायक दाखवायची. काय चीनची दहशत असेल ना, आजही आहे. अमेरिकेनं आपलं त्या सार्वजनिक शौचालयाच्या दारात बसतात ना ते पैसे वसूल करायला, 5 रुपये दिला तरच राहायला मिळेल. तसे अमेरिकेनं त्या हुर्मुझ बंदराच्या बाहेर स्वतःच्या बोटी लावल्या, तर बाहेर नाही जाऊ देणार आम्ही कोणाला. त्या बोटींच्या गराड्यातनं चीनच्या बोटी निघून जातात आरामात, हिंमत नाही. तर हा जो अलिप्तचा वाद आहे त्यानं त्याचा विकास करून घेतला. भारताला ती संधी होती, पण भारतावर खूप वर्ष टपून येतं. ब्रिटिश जातानाच भारताचं कसं वाटोळं होईल याची योजना ऐकत गेले होते. आणि CIA भारतात काम करत होतं ब्रिटिशांच्या काळात पण. आणि गांधींचा खून वगैरे हे त्यांनी केलेलं आहे, केलं आहे नथ्या बिथ्या फालतू लोकांनी, पण हे यांचेच एजंट ना. मी म्हणालोच ना, RSS, हिंदू महासभा वगैरे. आणि त्यांच्या विरोधात बोललं की ते तुमची कारकीर्द कुजवतात वगैरे, तुम्हाला ते सार्वजनिकरित्या बदनाम करतात. मग ते राजन खान काही बोलतात बुवा, आणि मग त्याला घ्यायला नको. खरं बोलण्याला इथं ही शिक्षा आहे. आणि ती शिक्षा कसली आली बोडकीची, आपण आपलं जगत असतो. काय यांच्या जीवावर कुठं कारकीर्द आहे तेव्हा, आपल्या मनगटावर आपण कमवतो खातो हाकतो, याच्यात हे कुठं लागतं तेव्हा. थोडा परिणाम होतो, पण काय ते लॉबिंगचं काय करणार. आणि हे देशद्रोहीच आहेत, या देशद्रोहींचं कसलं सहकार्य घ्यायचं. इराण यातनं सुटलं. या सगळ्या जागतिक चक्रात अमेरिकेनं जो आर्थिक धुमाकूळ, इस्रायलनं आर्थिक धुमाकूळ, आणि मग ती रिजिम चेंज, इराणमध्ये रिजिम चेंज यांनी केली, म्हणजे सत्ता पालट यांनी केला. कुणी? इराणच्या आयातुल्लांनी, इराणच्या जनतेनं. आधी इराणमध्ये अमेरिकेचा तो पित्त्या बसलेला होता गोचीड, अमेरिकेनं पाळलेली गोचीड ही इराणला लुटत होती. तो राजा होता म्हणे अमेरिकेचा, इराणचा. ते सगळं चालू आहे अमेरिकेचं घाण, याच्यावर काही लोक विचार करत होते. म्हणजे अमेरिकेची ही घाण आहे ती खूप लोकांच्या लक्षात येते. आणि मग ती लढाई, ते संघर्ष करायला उभे राहतात ते. आणि मग यातनं मरतात पण लोक, खूप लोक मरतात. नडून कायम जिवंत राहायला, स्वतःच्या मौतीनं मेला, त्याचं नाव फिडेल कॅस्ट्रो. हे एकटं उदाहरण सोडलं तर बाकीच्यांना लय छळलं. या व्हेनेझुएलाचं एक आधी होतं, काय त्याचं नाव, साचेज का काहीतरी होतं, चावेज. तो चावेज पण नडला अमेरिकेत शेजारी असून सुद्धा, त्यांना पण नाही घुसू दिलं. पण चावेज मेला, कॅस्ट्रो मेला, आणि पुन्हा क्युबा, व्हेनेझुएलाची वाट लावली अमेरिकेनं. ते काही म्हणजे ते वसाहतवाद नावाचा प्रकार आहे, तो अमेरिकेचा वसाहतवादच आहे. आणि त्यांनी ते स्वतःच त्यांचे मंत्री म्हणत राहतात, आम्हाला वसाहती स्थापन करायच्या. ज्या युरोपियन लोकांनी जगभर राज्य केलं गेली 600 वर्ष, तसं अमेरिकेचं राज्य आहे, आत्ता ऑलरेडी आहे. आणि कसलं राज्य आहे तर आमचे सैनिकी तळ तुमच्याकडे असले पाहिजे, तुमची संपत्तीचा व्यवहार आम्हाला विचारून झाले पाहिजे, तुमचे सत्तेदार आमचंच प्रत्येक गोष्ट ऐकली पाहिजे, तुमच्या जनतेवर आमचं ऐकूनच अन्याय केले पाहिजेत, जनतेला लुटलं पाहिजे, खनिजं लुटली पाहिजेत, असले सगळं, पृथ्वीवर सगळे मालकी असली पाहिजे, असली सगळी स्वप्न आहेत इस्रायल लॉबीची आणि त्या अमेरिकेची. आणि अमेरिका ही सुद्धा इस्रायल लॉबीच चालवते. घाणच आहेत. म्हणजे तुमचं तुम्ही जगा आणि आमचं आम्ही जगतो, या पद्धतीचे हे लोकच नाहीत. तुम्हाला नाही जगू देणार, आम्ही जगणार, पण तुमच्या जगण्यात जीवावर जगणार. असली विकृती. आणि त्यासाठी कुठल्याही टोकाला जाणार, मानवी कलंकांचे इतके शेवटच्या टोकाला जाणार आहे घाणेरडे. ते ही विकृती आहेच आहे. ते ही खूप वर्ष होतं, आणि गेले 100 वर्ष अमेरिका राज्य करते प्रत्येक देशात. पृथ्वीचा एकही कोपरा अमेरिकेनं सोडले नाही की जे आमची मालकी नाही म्हणतात.
भारत बदलत नव्हता, चीन बदला नाही. चीन बदला नाही आणि भारतही बदलत नव्हता. तर तिथं भारतात त्याने केले खूप राडे. हिंदू मुस्लिम दंगली हे लावून देतात. म्हणजे आपल्याकडचे मूर्ख ऐकतात त्यांचं. काहीही म्हणजे काहीही चालू असतं. इतकं बालिश बिलिश असतं. आणि मुसलमानांचा द्वेष ज्या पद्धतीनं पसरवला आहे भारतात ना, फार सुंदर आहे. मला तो सुंदरच वाटतो. नाही, आमच्यावर खूप वर्ष अन्याय झाला, 3,500 वर्ष. तर प्रश्न असा पडतो की 3,500 वर्ष तुम्ही तुमच्या पिढ्या का अन्याय सहन करत राहिल्या? कधीच कुठल्याच पिढीच्या अंगात ताकद नव्हती संघर्ष करण्याची, उभं राहण्याची आणि उलटा तडाखा लावण्याची. तसं आता मुसलमानं म्हणत राहतात, आम्हाला फार गोत्यात आणले आणि खूप बदनाम केलं वगैरे. तुम्ही काय करत होता? तुम्ही काय करत होता? ते बदनाम करत होते, त्यांचं काम करत होते. ते इमानदारीत त्यांचं काम करत होते. तुम्ही काय केलं? तर असा तो सगळा राडा आहे. तर भारत अस्वस्थ ठेवला या लोकांनी. अगदी 47-48 पासून त्यांना ताब्यातच हवा होता. चीननं आत नाही घुसवायला. आणि इराणमध्ये अमेरिकेनंच बसवलेला पित्त्या होता, त्याला उलथवून टाकला तिथल्या जनतेनं 1980. आणि हा सगळा 1980 हा काळ खूप महत्त्वाचा आहे. 1980चा स्वतंत्रपणे अभ्यास व्हायला पाहिजे. तिथून बदल खूप व्हायला लागले जगात आणि ते चालू होते आधी. मग भारताच्या दृष्टीनं बोलायचं 47 पासून असं म्हणून आपण एक टप्पा धरू. 50 ते 80 या जगात या काळात काही गमती जमती या जगात घडत होत्या. 1950 ते 1980 या काळात काही गमती जमती घडत होत्या आणि 80 नंतर त्या बदलांना आकार यायला लागला. त्यातला एक बदल म्हणजे चीननं स्वतःचा विकास सुरू केला, भारतानं स्वतःचा विकास सुरू केला, इराणमध्ये सत्ता बदल झाला, तो तिथल्या जनतेनं केला. जनतेनं उठवून त्या राजाच्या बुडावर लाद घालून त्याला हाकलून दिला आणि आयातुल्लाची सत्ता आली. त्याला धार्मिक सत्ता असं म्हटलं जातं, प्रत्यक्षात ती धार्मिक नव्हती. 80 साल हे फार महत्त्वाचं आहे. जगातल्या काही देशांनी स्वतंत्रपणे स्वातंत्र्य अनुभवायला सुरुवात करणं आणि उभं राहणं, अमेरिकेच्या आणि मोसादच्या तावडीतनं सुटणं, यांच्या विकृतीतनं सुटणं, याची 80 पासून ज्यांनी आखणी केली. त्यात चीन आहे, रशिया आहे. रशिया त्याच वर्षी मोडला आणि रशियानं पुन्हा त्याच वर्षी सुरुवात केली नव्यानं उभं राहायला. उत्तर कोरिया आहे, भारत पण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इराण आहे. इराण हा अख्ख्या मध्यपूर्वेत आखाताच्या देशांमध्ये या आयातुल्ला खोमेनीच्या उठावानंतर आणि सत्तेत बसल्यानंतर सगळ्यात जास्ती बहिष्कृत देश हा आहे आणि तरी तो उभा राहिला आणि खूप चांगला उभा राहिला. 80 पासून त्यांच्यावर अनेक प्रकारच्या बंद्या आहेत, आपल्यावर पण बंद्या आहेत. आपण अमेरिकेचं ऐकायचं की रशियाचं ऐकायचं, या मुळात अमेरिकेचं खूप ऐकत गेलो आणि काही बंद्या घातल्या आणि गेली 30 वर्ष तर खूपच आपण गुलामच झालो. म्हणजे वाजपेयी आला आणि वाजपेयीनंतर जे काही झालं या देशाचं, ते मी मगाशीच म्हणालो, वाजपेयीला कडबोळ्याचं सरकार नसतं तर वाजपेयीनं अतिरेक केला असता हिंदुत्वाचा. हिंदुत्व नाही म्हणजे हिंदुत्व ही स्वतंत्रच गोष्ट आहे. यांना जे काही नाचवायचं विकृतीचं ते वाजपेयीनं केलं असतं. याला संधी मिळाली कारण याला बहुमत दिलं लोकांनी आणि दिलं म्हणजे काय तर त्यात पुन्हा मोसादच होतं. मोसादच इथल्या EVM मशीन हाताळतं, मोसादच इथल्या निवडणूक हाताळतं. म्हणजे कोणतरी काय तो प्रशांत किशोर का काहीतरी, तो एजंट म्हणून नेमला, त्याला पैसे पण मोसादनं दिले. मोदी कसा ग्रेट आहे याचा. अमेरिकन CIA आणि मोदी आणि RSS यांना पैसे अमेरिकेत दिलं आणि मग जगभरचे पैसेही लुटत बसले हे लोक. आणि आत्ता अशी पाळी आली की ते पुन्हा ते जुगाऱ्यांनाच आहे, ते खेळवतात ते लोक, तुम्हाला जवळ घेतल्यासारखं करतात. आता RSSनं अमेरिकेत राष्ट्रपतीकडे लॉबिंग करता यावं म्हणून 3,500 कोटी रुपये दिले. ज्या संघटनेची कुठली नोंद नाही, काही नाही. अमेरिकेतल्या एका वकिली फर्मला व्हाईट हाऊसमध्ये लॉबिंग करता यावं म्हणून RSSनं 3,500 रुपये दिले, 3,500 कोटी रुपये दिले. कशाचं लॉबिंग करायचं त्यांना? कोण आहे RSSचा काय संबंध आहे? ते इकडं म्हणतात आमचा काही राजकारणाशी संबंध नाही, आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत. तर ते आणि त्यांच्यात ती हिंमत पण नाही आहे. ते जे काय आहेत ना, खरं तर संघटना कशी असली पाहिजे, ती जे आहोत काय तुम्हाला वाकडं करायचं करा, काही बोलत नाही. RSS आहे म्हणे
ते धोरणात्मक भाग असतो. तुमच्यात हिंमतच नाही आहे उघडपणे बोलायची. तुम्ही मग ताकद आल्यानंतर मग फणा काढणार. जे 12 वर्षात तुमच्या RSSनं फणा काढला ना देशात, आणि तुमचं ब्राह्मण ट्रोल्स जे उठले ना, आणि त्यांचा सगळा असंस्कृतपणा गेला 3,500 वर्षातला जसा बाहेर आला ना, तेव्हा कळलं ब्राह्मण हे सगळ्यात नीच वागतात म्हणून, विकृतच वागतात म्हणून. लोकांच्या आया बहिणी काढणे, रोज ब्राह्मण राहिले, आणि त्यांना वाटतं आपली सत्ता आली. तो OBC म्हणवणार स्वतःला, खरं तो OBC नाही आहे. तो मोदी, तो शहा स्वतःला जैन म्हणवतो, तो हिंदूंचं राजकारण करणार. महावीर टांगला त्यानं खून केला. इराण उभा राहिला, फार स्वतंत्रपणे उभा राहिला आणि फार सुंदर उभा राहिला. गंमत अशी आहे, सगळ्या प्रकारच्या बंदी, सगळ्या प्रकारचे नाडणूक, सगळ्या प्रकारचे अडवणूक असं असताना बदनामी खूप, हे धार्मिक सत्ता आहे वगैरे वगैरे, त्यांनी धर्माचा झोला घातला की लोकांना का कसं खटकतं कुणाच ठाऊक. म्हणजे बाकीच्या धर्मांना सगळे नंगे नाच करायची सवलत आहे. कसला तरी एक दोरा गळ्यात घातला की आम्ही ब्राह्मण आहोत, पण हे ब्राह्मण दुसऱ्यांना बुरखा घातला की त्रास देणार. त्या दोऱ्याचा काय उपयोग आहे? घंटा काही उपयोग नाही शास्त्रीयदृष्ट्या. शेंड्या ठेवणार, टिळे लावणार, हे यांनी केलेलं चालेल. दुसऱ्यांनी काही घातलं की अरे ते बघा मागास आहेत. परवा एक वाद पाहतो, तो फार मजेशीर वाटला. ते कोणतरी हिंदुत्वाचा ठेका घेतलेला टीव्हीवर बसलेला होता, आणि कुठून पाकिस्तानमधनं धरून आणतात हे लोक, बडवायचे येतो ना आणतात, आणि त्या पाकिस्तानीच बडवून जातात बरं का. ते एक तर आता नवीनच पाकिस्तानी आला, तो एवढ्या घाण भाषेत अँकर्सना टोकतो मध्ये. तर ते मी किस्सा पाहिला, तो ते खूप छान उत्तर होतं त्याचं. तो काहीतरी आहे, तो मेजर बिजर काहीतरी विकृत आहे, म्हणजे गुडघ्यात कवटे रिकामे असलेला. तो म्हणाला हे मुसलमान फार मागास असतात, हे अशिक्षित असतात, यांना अक्कल नाही आहे, हे काळाच्या बरोबर जगत नाहीत, यांच्यात शिक्षणाचं प्रमाण नाही वगैरे वगैरे. आणि नेहमीप्रमाणे तो आरोप RSSनं जे पडवलेलं आहे की मुसलमान सगळ्यात मागास, हे लय शहाणे. पण ते नावायला जातात, मग ते बुरखेत घालतात, त्यांच्यात महिलांवर अन्याय करतात वगैरे वगैरे. आणि हे म्हणाला शिकलेले नाहीत हे लोक, हे मागास लोक आहेत. तो मुसलमान फार महत्त्वाचं बोलला, आणि ते मला कधीच आयुष्यात उत्तर सुचलं नव्हतं. तो म्हणाला ठीक आहे, आम्ही मागासच आहोत, फार छान आहोत. आम्ही मागास होतो म्हणून काय, तुम्ही सुशिक्षित आहात तर तुम्ही काय करता, आम्ही मागास आहोत, आम्ही शिकलेलो नाही आहोत, म्हणून आम्ही काय करतो, गाईचं मांस खातो. तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही फार प्रगत आहात, सुधारलेले आहात, म्हणून तुम्ही गाईचं शेण खाता. आम्ही मागास आहोत, शिकलेले नाही आहोत, म्हणून आम्ही गाईचं दूध पितो. तुम्ही शिकलेले आहात, सुधारलेले आहात, प्रगत आहात, म्हणून तुम्ही गाईचं मूत पिता. इतकी इज्जत काढून गेला तो. तर हा प्रकार आहेच आहे. इराणची धार्मिक सत्ता, तिनं ज्या प्रकारचा इराणचा विकास केला 1980 पासून 2025 पर्यंत, 26 पर्यंत, 40-45 वर्षाच्या काळात कंगाल केलेला होता देश त्या पहलवीनं. या मध्यपूर्वेतलं तेल लुटून नेणार हे अमेरिकन्स, युरोपियन्स, आणि तिथं ते देणार, त्यांना तुकडे टाकणार, मग ते राजे त्या बिल्डिंगा बांधणार. हे पण इराणमध्ये नव्हतंच. एकदा सत्ता बदल झाला आणि ती जी तथाकथित धार्मिक सत्ता आली आयातुल्लाची, ती असं वाटलं की ती मागास ठेवलं, आणि आपल्याकडं खूप बदनामी करण्यात आली. ते इस्लाम म्हणजेच बदनामीचा मुख्य विषय आहे, त्यात इस्लामी राष्ट्र आणखी मुख्य विषय आहे. दुसरी गोष्ट, ते त्यांच्या पद्धतीनं स्वातंत्र्य अनुभव, ते आणखी त्यांचे काळे कपडे, बायका ते हिजाब बिजाब घालून येणार, यांना वाटतं लय मागास आहेत. हे मागास आहेत. या काळातही टिळ्याचा काय उपयोग आहे ना, जानव्याचा काय उपयोग आहे ना, चिवर घातल्यानं काय होतं वगैरे, ते भगवे कपडे बिपडे, ही ढोंगेच आहेत ना. विज्ञानात कुठं बसतं काय? आणि याचे वैज्ञानिक अर्थ वगैरे, मूत पिण्याचे फायदे वगैरे. काल तर मी टाकलंय पण फेसबुकला, हे मिसाईलला म्हणे गोमूत्र आणि शेण लावायचं, त्यामुळे त्यातले जे पुढचे सडणार असतात ते सडत नाहीत. इतके थोर लोक आहेत.
तर ते ठीक आहे. इराण मागास ठरवला गेला, बदनाम केला गेला, धर्माच्या नावानं वाईट आहे, सगळं असं वाईट आहे असं ठरवण्यात आलं. प्रत्यक्षात इराणनं 80 वर्षात जी प्रगती केली आहे, शिक्षणाची प्रगती, शेतीची प्रगती, पाणी पुरवठ्याची प्रगती, आरोग्य व्यवस्थेची प्रगती, विद्यापीठांची प्रगती, विज्ञानाची प्रगती, या आघाड्यांवर जो इराण शांतपणे खूप बंदी असताना सुद्धा ज्या चातुर्यानं सगळं उभं करत राहिला, स्वतःचं राष्ट्र उभं करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ते चीनला, अमेरिकेला, तो किम जोन कोरियाचा, तुम्ही कितीही नावं ठेवा, यांच्या तावडीत राहण्यापेक्षा आणि यांच्या पद्धतीच्या हालाक्या भोगण्यापेक्षा आणि यांचे सकाळ संध्याकाळ बदलणारे नियम आणि यांच्या फायद्याचेच नियम, अमेरिका, मोसाद यांच्याच फायद्याचे नियम न पाळणं म्हणून ते मागास ठरत नाहीत आणि सत्तेचे कुठलेही प्रकार चालतील. चीन, रशिया आणि कोरिया यांचे सत्ताधीश एकाधिकारशाहीवाले आहेत. मग सौदी अरेबियाचं काय करणार? इंग्लंडनं अजून राजा नावाचं ते काही ढोंग पोसून ठेवले, ते कशासाठी आहे? युरोपातल्या बहुतेक देशांना राजे आहेत. जपानला राजा आहे, स्पेनला राजा आहे, स्वीडनला राजा आहे, जर्मनीला राजा आहे, इटलीला राजा आहे अजून सुद्धा. आणि लंडनचा राजा तर मिरवतो तर जगभर राजा. तुम्हाला ते चालणार? राजेशाही चालणार? राजेशाही विकृतच होती ना, साम्राज्यवादी. आणि त्याची काय लायकी राज्य करण्याची? पोसत राहायचं आपलं मागच्या आठवणी म्हणून. तर मग हे एकाधिकारशाहीवाले परवडले ना, कारण एकाधिकारशाहीनंतर त्यांनी काय केलं या देशात? त्यांचे देश विकसित झाले. शेती, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, रस्ते, वीज, पाणी याच्यात तगडे आहेत देश. तो पुतीन मरेपर्यंत राष्ट्राध्यक्ष राहणार, जिनपिंग मरेपर्यंत राष्ट्राध्यक्ष राहणार, किम जोननं तर देशच लुटला, ताब्यातच ठेवला. काय वाईट झालं? काय वाईट झालं? लोकशाहीच्या नावाने इथं काय चाललंय? अमेरिकेत काय चाललंय? इस्रायलमध्ये काय चाललंय? आणि मध्यपूर्वेतले राजे काय करतात? ते छंदीबंदी रंडीबाज राजे, एप्स्टीन फाईलवाले, ते काय करतायत? एप्स्टीन फाईलमध्ये त्यांची नावं नाहीत, पण त्यांचे सगळे जाळे एप्स्टीनचेच आहेत. आई याशीन ते सगळंच. इस्लाममध्ये दारूला बंदी आहे, मध्यपूर्वेत महापूर आहेत दारूचे, ते इस्लाम सुद्धा पाळत नाहीत नीट. आणि ढोंग करायची. आणि इस्लाम ते इस्रायलला मदत करणारे देश आहेत. ते सौदी अरेबिया आणि ते बहारीन आणि कुवेत आणि हे जे ना लुच्चे देश, हरामखोर देश, हे इस्रायलला मदत करतात. ते ज्यू यांची मारणार मुसलमान म्हणून, ज्यू यांना मुसलमान म्हणून, अतिरेकी म्हणून बदनाम करणार जगभर, सगळ्या TV याच्यात बदनामी करत राहणार, इस्लामी राष्ट्रांवर मारामाऱ्या लावून देणार. आणि तरी हे गुलाम, हे चालले गुलामी करायला त्यांची. आणि आपल्याकडं प्रचार, सगळ्या जगभर मुसलमान हे बंधू असतात एकमेकांचे, त्यांच्यातल्या बंधुत्व मूल्याचं. अरे नाही आहेत ते बंधुबिंदू, पटवून घेत नाहीत. पैगंबराच्या हयातीपासून मुसलमान एकमेकांना पटवून घेत नाहीत. वैरीच आहेत एकमेकांचे, रक्तपातच. अर्थात हिंदू सुद्धा एकमेकांचे पटवून घेतात वगैरे नाही, हिंदू पण घाणच आहेत. मला शिवायचं नाही असं म्हणणारा जगातला एकमेव धर्म आहे. माणसानं माणसाला शिवून नाही घ्यायचं असली किळसवाणी प्रथा असलेला धर्म आहे. आणि यांच्यात ते नाहीच आहे बंधुत्व वगैरे. तर धर्म नावाची गोष्ट झूट आहे असं आपण बोलतोच अनेक वेळा, पण त्याच्याच नावावर हे राज्य करत राहतं. तर किम जोन वगैरे हे जी उदाहरणं दिली हे ग्रेटच आहे. यांनी आपले देश उभे केले, विकसित केले आर्थिकदृष्ट्या पण. आणि हे अमेरिकेचे गुलाम नाही राहिले, मोसादचे गुलाम नाही राहिले. ज्यू लॉबीला ज्यांनी नाकारलं त्यांना ज्यू लॉबीनं बदनाम केलं. चीन उभा राहिलाय, चीन इतका तगडा उभा राहिलाय, आता अवघडच आहे. आणि चिनी वसाहतवाद आहे जगभर. आत्ता भांडण ते डॉलर विरुद्ध चीन. आणि युआन नव्हतं, या 6 महिन्यापूर्वीपर्यंत जागतिक चलनच नव्हतं युआन. रशिया भांडत होतं गेली 45 वर्ष, रुबलमध्ये व्यवहार झाले पाहिजे जगाचे, आम्ही डॉलरमध्ये व्यवहार नाही करणार. पण रशियाला ओलांडून चीन त्याच्या पोखंडी गेला आणि युआनमध्ये, आता युआनमध्ये व्यवहार होतो. प्रत्येक देशात युआनमध्ये व्यवहार होतो. आणि अर्थव्यवस्थेचं बोलायचं, वसाहतवादाचं बोलायचं चीनच्या, तर चीनचा वसाहतवाद अमेरिकेपेक्षा वेगळा आहे. अमेरिका प्रत्येक ठिकाणी जाऊन शस्त्र, हवाई तळ,
सैनिकी तळ असं उभं करतं. 200-250 काहीतरी 280 काहीतरी हवाई सैनिकी तळ आहेत देशभर जगभर अमेरिकेचे. चीन ते करत नाही. चीनचं मोठं वैशिष्ट्य आहे, चीन जगात असा एकही देश नाही जिथं चीननं गुंतवणूक केली नाही आर्थिक. आणि या अर्थ गुंतवणुकीच्या बदल्यात चीन काहीही मागत नाही त्या देशाकडनं. काही मागत नाही म्हणजे वाईट काही मागत नाही. त्यातला नफा काढून येतं चीन, आणि नफेखोरी फार मोठी नाही. आफ्रिका खंडाच्या देशांमध्ये चीननं गुंतवणूक केली. भारतात चीनची गुंतवणूक आहे. भारतातली 70% व्यापारी गुंतवणूक ही चीनची आहे. वैर आहे, आपल्या सीमा बिमा लुटतात, भांडतात वगैरे, ठीक आहे. आणि हा बोलला जातो, मोदी हा चीनचा पण एजंट आहे असंच बोलला जातो. साहजिक आहे, ते राजकारण खेळणार, पण वाईट राजकारण नव्हे. त्यांनी आर्थिक तिथला आपला सगळा व्यापार मारतायत ते लोक. ते भारतानं लाजबाग दिली पाहिजे त्याची. पण चीननं खूप ठिकाणी गुंतवणूक केली. शाळा बांधून दिल्या, रस्ते बांधून दिले, पूल बांधून दिले, दवाखाने बांधून दिले. याला मदत करते चीन. आफ्रिकन देशांमध्ये तर करते. आफ्रिकन देशांना स्वातंत्र्य शिकवलं. युरोपची सत्ता उगारायला लावली आफ्रिकन देशांना. आफ्रिकेत खनिजं खूप आहेत, युरोप त्यांना लुटत राहिले. मध्यपूर्वेत आत्ता जो झगडा चालू आहे ना, आफ्रिकेसारखाच आहे. आफ्रिकेतनं हळूहळू स्लो पॉइझनिंग पद्धतीनं चीननं युरोपला हाकललं. चीननं आफ्रिकेतल्या प्रत्येक देशात गुंतवणूक केली आहे, आर्थिक गुंतवणूक. चीनचीच गुंतवणूक आहे. अमेरिकेचं 46% कर्ज हे चीननं दिलेलं आहे. चीन फार मजेशीर खेळ आहे अर्थव्यवहारातलं. आणि चीन आता त्या पद्धतीचा वसाहतवाद तयार करते ज्याच्यात शस्त्र नाही. चीन शस्त्र बनवतो आधी, पण शस्त्र विक्री हा त्याचा हेतूच नाही. झायनस लॉबीचा हेतू तो राहिला. तुम्हाला शस्त्र द्यायची म्हणजे इथले RSS वाल्यांना शस्त्र द्यायची, मुस्लिम लीगवाल्यांना शस्त्र द्यायची आणि दंगली घडवून आणायची. दंगली घडवणार. चीनला त्यात रस नाही, रशियाला त्यात रस नाही. तर वर्ल्ड ऑर्डर बदलते म्हणालो. या वर्ल्ड ऑर्डरचा सगळ्यात मोठा सामना, सुंदर असा सामना, नायकत्व केलं ते इराणनं केलं. त्यांना सगळ्यांचीच ठासली. इस्लामी राष्ट्रांची ठासली, पाकिस्तानची पण ठासली. पाकिस्तान आता शेपट्या घालूनच फिरतोय, काय करायचं कळत नाही. आणि या मुस्लिम राष्ट्रांचं आणि पाकिस्तान वगैरे सारख्या बाणगोळ राष्ट्रांचं ठरेना नेमकं आपण काय करायचं आहे. त्या अमेरिकेकडं जायचं का इकडं. आणि इराणनं तो कोणालाही काही धमक्या न देता स्वतःचे हल्ले करून अमेरिकेला आणि इस्रायलला युद्धात हरवून आणि अजूनही युद्धाच्या भूमीत ठामपणे उभं राहून सगळ्या जगात एक गोंधळ उडून दिला आहे. आपण कुठं जायचं. युरोपियन राष्ट्र लागली पळायला चीन, रशियाकडं आणि इराणकडं. त्या ब्रिक्स आहे पुन्हा, आणि भारत त्याचा नायक आहे यावर्षी. नेतृत्व भारताकडे आहे. फक्त भारताचं झालं असं की आपण या मोसादचे आणि अमेरिकेचे गुलामगिरीत अडकलेले आहेत. या मोदीनं अडकवलं आहे देशाला. याला कळतच नाही काय करायचं. हा देशाची वाट लावतोय. सगळी साधन संपत्ती लुटून झाली या देशाची. देश खंक करून टाकला आहे. महागाई वाढली आहे प्रचंड. पैसे लुटले जात आहेत. प्रचंड प्रमाणात टॅक्सेस वसूल केले जात आहेत. अडाणीला सगळं विकलं जातं आहे. अडाणीला विकत नाही आहेत हे मोदीलाच विकलं जातं. मोदीशाह ही लॉबी आहे व्यावसायिक. हे चौघं आहेत, या देशावर राज्य करतात. हे सगळं विकत घेतात स्वस्तातलं. देशातलं फुकटातलं हे सगळं विकत घेतात स्वस्तात. निकोबार बेट सगळं विकायला काढलं आहे. जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं आवश्यक असलेलं बेट तिथल्या आदिवासींना हाकलून अदानीला विकासाला दिलं आहे. घंट्याचा विकास करणारे लोक. आणि या विकासाची गरज आहे का. पर्यावरणाला हानी करणारा आणि मानवी आरोग्याला आणि निसर्गाला त्रास देणारा विकास काय करायचा आहे. बोडक्याचा विकास. सह्याद्रीची शरद पवारनं वाट लावली, त्याचं काय करणार आहोत. विकासाच्या नावानं खूप गप्पा मारतात. आणि मग काल परवा ते राज ठाकरे वगैरे म्हणाले फलोत्पादन. मी पण ओळखतो. 67ची पहिली निवडणूक पाहिली शरद पवारची. सगळा सह्याद्री पोखरून काढला आहे शरद पवारांनी, पवार फॅमिलीला. वाट लावली सह्याद्रीची विकासाच्या नावानं. आणि काही घेणं नाही पर्यावरणाचं, माणसाच्या आरोग्याचं. शहराच्या शहरं वसवली. बिल्डर्स फक्त जमिनींवर डोळा आणि बांधकामांवर डोळा, पैसे. आणि करा इलाज कॅन्सरचा. ते भारत सरकार करणार, भारताची जनता करणार, खिशातनं नाही. सगळा सह्याद्री पोखरलाय.
या विकासाचं काय करणार? ते निकोबाराची वाट लावायचं. यांचा पैसा असणारच आहे, पण वाटेकरीच आहेत एकमेकांचे. ट्रम्पच्या आणि मोसादचे गुलाम आहेत हे लोक. इराणनं हे नाही होऊ दिलं. सगळ्या बंदी असताना, अलिप्त राहायची सोय नसताना इराण जो उभा राहिलाय, बाहेर बदनामी होते, पण इराण शिक्षणात जगात सगळ्यात क्रमांक 1चा देश झालं. आपण ते फिनलंडला नाव म्हणत राहतो, ग्रेट, फार शिक्षण पद्धती ग्रेट. इराणचा धडा घेतला पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत. पोरं वैज्ञानिक माइंडसेटची, ते धर्म नावाची गोष्ट आहे त्यांच्याकडं. ते धार्मिक कट्टर असतात आणि मुसलमान हा कट्टरच असतो बरं का. म्हणजे मुसलमान हे नेहमी धर्मांध असतात आणि हिंदू ख्रिश्चन हे नेहमी धर्मनिष्ठ असतात. ते फार मजेशीर व्याख्या आहे धर्मांध आणि धर्मनिष्ठची. यांनी शेण खाल्लं की हे धर्मनिष्ठ, त्यांनी शेण खाल्लं की ते धर्मांध. मुळात धर्म ही काल्पनिक गोष्ट आहे, बोगस गोष्ट आहे. हे मानवी सत्य आहे, हे मान्य नाही. सतत आपलं दुसऱ्या धर्मांना नावं ठेवायचं. आमचा धर्म श्रेष्ठ आहे, आम्ही धर्मनिष्ठ आहोत, आणि ते जे आहेत ते धर्मांध आहेत, कारण ते काही करतात. आज तुम्हीही काही करता ना. ते काय बलात्कार वगैरे वगैरे, दंगली बिंगली, ते तुम्ही पण असताना सामील, तुम्हीच करता त्या. आणि मी कट्टर वगैरे वगैरे, आणि ते का फार कट्टर असतात, तुम्ही नसता. आणि तुम्ही धर्म मानता इथंच कट्टर असताना, धर्म नावाची काल्पनिक गोष्ट मानता इथं तुम्ही कट्टरच असता, बोध वाजता. कुठलाही धर्म, जगातले सगळे धर्म, तुम्ही धर्म नावाची अतिशय भोंदू, काल्पनिक, निरर्थक, लुबाडणारी, लोकांना फसवणारी, विकृत करणारी कल्पना आहे ती, जी माणसानं कधीही सज्जन करत नाही. केले असते तर सगळे जग शांत दिसलं असतं, कारण धर्माचे सगळेच लोक आहेत, तर ती कधी सज्जन करत नाही लोकांना. अशा धर्मांना तुम्ही धर्म पाळता, इथंच तुम्ही कट्टर असता. त्यामुळे तुम्ही एकमेकांना नाव, ते कट्टर आहे, ते कट्टर आहेत, असं काही नाही. तुम्ही सगळेच कट्टर, बोधू, बेकार आहात. तर इराणची ती हे होऊन सुद्धा राष्ट्र कसं उभं राहतं याचं साक्षात आजचं उदाहरण म्हणजे इराण आहे. आणि 80पासूनचं हे राष्ट्र कशी उभी राहतात. चीनच्या धोरणांमध्ये वेगळेपण आहे, रशियाच्या धोरणांमध्ये वेगळेपण आहे, जपानच्या धोरणांमध्ये वेगळेपण आहे, उत्तर कोरियाच्या धोरणांमध्ये वेगळेपण आहे, आणि इराण पूर्णपणे वेगळं आहे. इस्रायल बांडगुळासारखा युरोपनं आणि अमेरिकेनं 48पासून उभा केला. इराणला उभं करायला कोणी गेलं नाही. उलट इराण कोलॅप्स करायचा प्रयत्न झाला. मध्यपूर्वेत त्यांच्याच भोवतीचे मुस्लिम देश इराणवर चढवले गेले. इस्रायल नावाचा ज्यू देश त्याच्यावर चढवला गेला. युरोप नावाचे ख्रिश्चन देश त्या इराणवर चढवले गेले. काही झालं नाही. इराण ज्या स्ट्रॅटेजिकली राजकारण खेळत बसला, इराणनं लक्षात घ्या, रशिया, चीन आणि भारत यांच्याबरोबर मैत्री कधीच तोडली नाही. मोदी इराणला नको आहे. मोदी हा फालतू माणूस आहे हे इराणच्या लक्षात आलं. मोदी हा एजंट आहे. आणि एवढं करूनही इराणनं भारताला पेट्रोलचे, इंधनाचे बोटी पाठवले, आणि त्यांचा इथला दिल्लीत बसलेला जो राजदूत आहे तो उघडपणे म्हणाला आम्ही भारताच्या नागरिकांसाठी पेट्रोल पाठवले, कारण भारताचे नागरिक आणि आमची मैत्री हजारो वर्षांची आहे. हा मध्ये आला पित्त्या आणि चाललाय. हा कोण? मोदी. मोदीला नाहीच, कारण मोदी एवढा नीच वागला की आयातुल्लाचा खून झाल्यानंतर मोदीनं अजूनही श्रद्धांजली वाहिलेली नाही. आचारसंहिता, प्रोटोकॉल म्हणून प्रोटोकॉल असतो. अमेरिकेचा आणि इस्रायलचा इतका बांबू लागलेला याला की याच्या तोंडातनं आयातुल्लाला श्रद्धांजलीचं वाक्य गेलं नाही. भारत सरकारनं अधिकृतपणे आयातुल्लाच्या मृत्यूबद्दल श्रद्धांजली वाहिलेली नाही. निषेध वगैरे जाऊ दे, श्रद्धांजली वाहणं हे कर्तव्य आहे. एवढा हा गुलाम आहे, गुटखा खाऊ, खैनी खातो हा गुजरातची. आणि तरी अमेरिका आणि आता बोंब आहे. इराणनं धरलं अडवून सगळं, रशियानं धरलं अडवून, चीननं. ब्रिक्समध्ये काय होणार भारताचा प्रश्नच आहे. ब्रिक्समधनं बाहेर पडला हा अमेरिकन लॉबीचं ऐकून आणि मोसादचं ऐकून. मोसाद याच्यावर डोक्यावर राज्य करतं. मोसादकडे याच्या भानगडींच्या शिड्या आहेत लफडी करतानाच्या. ती मानसी सोने अमेरिकेतच राहते, हा अमेरिकेला जे जातो
आणि ब्लॅकमेल करतात त्याला. बघा आम्ही सांगतो लयच फिल्मी स्टोरी आहे राहू, हिंदी पिक्चरसारखंच आहे. किंवा आपले प्रेम प्रकरणात नाही चालत का तसलंच आहे हे सगळं. घाणेरडी प्रेम प्रकरणं असतात लफड्याची, त्यातलंच आहे. त्याला घाबरवत आहेत ते आणि हा घाबरतोय. इराण उभा राहिला हा महत्त्वाचा भाग आहे. ज्या पद्धतीनं विज्ञान, शिक्षण, आरोग्यव्यवस्था ग्रेट आहे. मी मध्ये म्हणालो ना तुम्हाला, महात्मा गांधींच्या नावानं तिथं दवाखाने आहेत, विद्यापीठ आहे. भारी आहे. आणि शस्त्रास्त्रांच्या बाबतीत जगात सगळ्यात क्रमांक 1चा देश आहे तो. ज्या पद्धतीची शस्त्रास्त्र शोधलीत ना आणि विकसित केलीत गेल्या 40 वर्षात, स्वतःचा जो विकास केला आहे. एक मोठं वाक्य सांगतो, जगात इराणी वैज्ञानिकांना खूप मागणी आहे. आणि मी वैज्ञानिकांना म्हणालो, वस्तू असेंबल करणारे कामगार नव्हेत. विज्ञानात 2 माणसं काम करतात, एक ओरिजिनल वैज्ञानिक आणि दुसरे वैज्ञानिक वस्तूंची असेंबलिंग करणारे कामगार. तर भारतात वैज्ञानिक गंमत नाही आहेत, आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. तो आपला नासाचा यानाला गोबर आणि मूत लावणारा गायचा हे वैज्ञानिक आहेत. जगभर इराणी वैज्ञानिकांना मागणी आहे. ज्या पद्धतीनं ती मिसाईल्स वगैरे त्यांनी त्यांची विकसित केली ती फार अफाट आहे. म्हणजे चीन रशियाचा विकास एका बाजूला चालूच आहे, पण स्वतः इराण ज्या पद्धतीचे संशोधनं करते आणि ज्या पद्धतीचे शोध लावले, शिक्षणाची पद्धत आहे त्यांची. बहुतेक जण आणि 70% महिला गाड्या बिड्या चालवतात आणि 95% पुरुष शिक्षक आहेत, शिकलेले आहेत. 99% स्त्रिया शिकलेल्या आहेत. 90% नागरिक PhD आहेत हे वेगवेगळ्या विषयांचे. तुम्ही म्हणा ते बुरख्यात राहतात, ते काळे कपडे घालतात आणि ते इस्लामी लोक वगैरे, फार काय तुम्हाला सापडलं. आपलं इस्लाम हा शब्द बदनामीचा म्हटल्यावर ठोकून देतो व्हायचं, जे काही बदनाम करत जायचं, बघायचंच नाही त्यांच्या. आणि दिसलं तरी बघायचं नाही. हे मागासच आहेत, ते मुसलमान आहेत ना म्हणजे मागासच आहेत. मुसलमान आहेत ना म्हणजे मागासच आहे. मुसलमानांमधली लय क्रांतिकारी जमात आहे. त्यांनी धर्माचाही बॅलन्स केला आणि विज्ञानाचाही बॅलन्स केला. आणि आत्ता बातमी अशी आहे, हे यांची किटकिट संपतच नाही म्हटल्यानंतर ते इतके ग्रेट आहेत. 80च्या दशकात या इराणला बंधन घालून, नाही आपला ओबामा असताना, 80च्या कुठल्या ओबामा नीचच होता, म्हणजे अमेरिकेचाच तो मोसादचा तो एजंट असल्यामुळे ओबामानं इराणला सूचना केली की तुमच्याकडचं सगळं युरेनियम देऊन टाका म्हणून, एनरिच केलेलं युरेनियम. ते काहीतरी 60-65 टन होतं. ते इराण आहे ना त्या सह्या करत राहिलं. इराणला कधीच अणुबॉम्ब बनवायचा नव्हता. इराणनं त्या ओबामाशी करार करून ते 60-65 टन युरेनियम आहे ना रशियाच्या ताब्यात देऊन टाकलं त्या काळात. इतका साधा देश आहे तो, नैतिकता पाळायला आला देश. तो आधी मेलेला जो अली खोमेनी आहे त्यांना लिहून ठेवलं की काही झालं तरी अणुबॉम्ब नाही बनवायचा. आणि आत्ताही बरं तिथं अणुबॉम्ब निरीक्षण समिती आहे ना त्याचे सदस्य कायमस्वरूपी राहत आहेत ना इराणमध्ये. तुम्हाला हे माहिती आहे का, ते सदस्य तिथं राहतात, मुक्कामीच असतात, त्यांना तो देश पोचतो. जसं अमेरिकेच्या तळांना पोचावं लागतं ना त्या देशांना, खर्च सगळा चालवायचा कारण नसताना संरक्षण करणार. आणि आता संरक्षणात अमेरिका लक्षात आलं संरक्षण करू शकत नाही कुठल्याच देशाचं. इराणनं हल्ले करून ते तळ उद्ध्वस्त केले, तेव्हा मग हे देशही सावध झाले जातात. तर ते युरेनियम किंवा अणुशस्त्र, अणुविद्या याच्यावर नियंत्रण करणारी जी जागतिक यंत्रणा आहे, तिची माणसं त्या देशात राहतात. इराणमध्ये राहत आहेत ती 80पासून पदाधिकारी आहेत तिथं ते, आणि ते लक्ष ठेवून आहेत. आणि तेच रिपोर्टिंग तरी इराण आणि अमेरिका आणि मोसाद सांगणार इथं अणुबॉम्ब बनवायचे प्रयत्न चाललेत. बनवू द्यायचे की तुम्ही बनवलेले चालतील, दुसऱ्यांना नाही बनवायचे. तुम्हाला काय राग येतो दुसऱ्यांनी बनवलं की? म्हणजे तुम्ही खाल्लं तर ते सोनं असतं का, आणि बाकीच्यांनी खाल्लं तर शेण, आणि बाकीच्यांनी शेण नाही खायचं, असं काय आहे? ह्या सगळ्या राड्या इराण ज्या पद्धतीनं उपाय आहे
विज्ञानाच्या दृष्टीने ही आवडणारी गोष्ट आहे. तो नायक आहे येथे जगाचा. चिनी वसाहतवाद, सगळीकडे पैशाची गुंतवणूक, रस्ते विकास, सगळ्या बोटी, जहाजं, विमानं, ड्रोन्स, सगळा विकास त्यात मदत करणार चीन करतोच आहे प्रत्येक देशाला. आणि तावडीतनं सुटायचं आहे मोसादच्या आणि अमेरिकेच्या. भारत या त्यांच्या तावडीत आहे. आत्ता ठळकपणे पाहिलं तर इस्रायल आणि अमेरिकेबरोबर अख्ख्या जागतिक पातळीवर फक्त भारत उभा आहे. आणि ज्याचा काही उपयोग नाही, कारण मोदीला इथं कारभार करायचा नाही. मोदी म्हणजे ते कोण आहे, कोरियाचा किम जोन, शिपिंग, पुतीन म्हणजे मोदी नाही. ते एवढी ताकद पण नाही याच्यात. हा फक्त गुलाम आहे. इथं थापा मारणार त्यांच्या बाजूनं आणि त्यांच्या बरोबर जाणार. हा देशद्रोही आहे, देशप्रेम नाही. एकमेव देश आहे आता रशिया, इराण आणि आपले इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने त्यांचं एजंट म्हणून काम करणारा माणूस आहे. भारत देश नाही, भारत देश नाही. ही लॉबी आहे सीआयएची. जे उद्योगपती राजकारणी आहेत ना देशातले, ते मोदी यांची युती आहे. ते कुठल्याही पक्षात असो, ते काँग्रेसमध्ये पण असतील. पण शशी थरूरबद्दल मला तसा संशय येतो. त्याचं जे वागणं आहे ना ते तसंच आहे. आधी जयराम रमेशबद्दल छान आस्था वाटायची, पण आता लक्षात येते याचंही काहीतरी चालू असणार. किंवा ते मद्रासी लॉबीचे कोण कोण आहेत ना, वेणुगोपाल वगैरे, मला संशयास्पदच वाटतं. ते लोक घेरून आहेत. राहुल गांधीलाही माहिती आहे, स्पष्टच दिसतं. बरोबर टणकपणे वाटतं. त्यालाही ते माहिती आहे की आपलंही गुण होणार आहे म्हणून. तेव्हा वाटतोच आहे छान. भारताचं भवितव्य काय? तर 100% एक गोष्ट होते की मोसाद आणि अमेरिका या अंतिमता जिंकत नाहीत कधीच. कारण विकृतच खेळायचं ना, तर विकृती कधी जिंकत नसते. विकृतीला अंत असतो, विकृती उघड पडते आणि विकृती संपतेच. सरळ मार्गानं, चांगल्या मार्गानं जगायचं असेल तर त्याला काही भीती नसते. ते जगत राहतात, विकसित पण होतं. भारताच्या जनतेला विकासाच्या रस्त्यानं जगायचं. आणि भारत हा तगडा देश आहे, फार भारी आहे. कशात कशात भारी आहे बोलू आपण. पण वर्ल्ड ऑर्डर बदलते आणि भारतातली जनता आता वर्ल्ड ऑर्डरच्या बाजूनं आहे. इस्रायल आणि मोसादच्या बाजूनं, अमेरिकेच्या बाजूनं. भारतातले उद्योगपती, RSS वगैरे आणि त्यांचं ऐकणारे अंधभक्त किंवा ट्रोल्स एवढेच लोक आहेत. आणि हे 7% आहेत फक्त. 93% देश वेगळीकडे आहे. तो स्वतःच्या विकासाचा करतो आहे. तो अडचणी भोगतोय. हे त्याला लुटतायत, घाण करतायत. यांच्या रंडीबाज्या चालू आहेत, त्यांच्या अर्थबाज्या चालू आहेत, त्यांचे पैसे खाणं चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे, सगळं चालू आहे. आणि एवढे संपत्तीचं करणार काय? तो अडाणीनं काल देशाच्या नावानं संदेश दिला, फार भारी. आणि त्याला कोणी प्रश्न काय विचारत नाही की बुवा एवढ्या स्वस्तात कसे घेतले तू धारावी? ते निकोबार तुलाच का दिलं? दुसरे मेले होते का? बारामती मतदारसंघात फक्त पवारच का निवडून येतात? दुसरे मेले होते का? दुसरे उपलब्धच नाहीत का? का दुसऱ्यांना आकलच नाहीत का? तिथं सगळ्यांना छाटलेलं आहे. असंच आहे ते. भारत, पवारांची जशी बारामती आहे तसं भारत हा अडाणीच आहे. कुछ भी कर. त्याचेच संसद त्याचीच आहे म्हटलं जातं. भारतीय बऱ्याच विधानसभाही त्याच्याच आहे. तेच आमदार बिमदार त्याचेच बसलेले असतात विधानसभांमध्ये. खासदार बिमदार त्याचेच बसलेले असतात, कुठल्याही पक्षाचे असतात. एकटा राहुल गांधी कोणाचा गुलाम नाही, प्रियांका गांधी कोणाची गुलाम नाही, सोनिया गांधी कोणाची गुलाम नाही. ही 3 नावं मला ठळकपणे दिसतात. आणि आत्ता खरगे वाटतो तसा. खरगे कोणाचा गुलाम नाही. अजून असतील, ठळक होत नाही. गोगोई बिगोई येतात, मला भ्यास वाटतं. हे गोगोई बिगोई मोठे करायचे, 2-4 वर्षांनी सांगायचं माझ्या मनासारखा हा पक्ष वागला नाही म्हणून मी चाललो. हे संशयच पद्धत आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधीची भूमिका आहे, त्यांना पक्षांतरला पक्षच नाही. त्यांना जग मारत त्या पक्षात राहावं लागतं. त्यामुळे कदाचित ते निष्ठावान असतील. हा विनोद आहे. पण जग बदलतं एवढं निश्चित आहे. आपण काय जगणार आहोत ठरवा.
मला एक मार्ग सुचतो असा आहे, तुमचे धर्म तुम्हाला पाळायच्या हरकत नाही, पण धर्म हे मानसिक पातळीवर ठेवा. त्याची जे कर्मकांड रस्त्यावरचं स्वरूप आहे आणि जो धंदेवाईकपणा आहे तो बंद केला पाहिजे. भारतातले रस्त्यावरचे धर्म नष्ट केले पाहिजे सगळे, त्यांचे आवाज बंद केले पाहिजे. तुमच्या घरात तुमची अध्यात्माची पूजा देव ते तुम्ही पाळा. इराणसारखं वागायला होईल, त्यांनी धर्म नाहीच वागला, पण विज्ञान तेवढ्या तुमचे. आणि त्यांच्या लक्षात आलं धर्म ही आपल्या करमणुकीची गोष्ट आहे, जगण्याची गोष्ट आहे. मजा करून घेऊ, थोडं मातम बितम करू, जगू, आणि बाकी विज्ञान. आयतुल्ला खोमेनी नुसत्या नमाजी नाही पडवत बसलं. नमाजीचे सगळे मिळून 10 मिनिटं असतात दिवसाची. नमाजी बिमाजी पडवून मध्ये टाइमपास पाहिजे ना, व्यायाम पण पाहिजे ना. वर खाली बसलं उठलं व्यायाम होतो. तर ते मुसलमान तिथले नमाज पडत राहिले, पण दुसऱ्या बाजूला उरलेल्या सगळ्या वेळात ते विज्ञान, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज याच्यावर लक्ष देत बसले. खनिज, वैज्ञानिक प्रगतीत अत्युच्च टोक गाठलेलं आहे त्यांनी. आणि रशिया, चीन, इराण ही युती आत्ता धुमाकूळ घालणार जगात वैज्ञानिक प्रगतीचं, आर्थिक गुंतवणुकीचं. आफ्रिकन राष्ट्र स्वतंत्र केली, चीननं उभी केली. तुमची खनिजं तुम्ही काढा, आम्हाला थोडा वाटा द्या, पण आम्ही गुंतवणूक करतो, तुमच्या शाळा बांधून देतो, इन्फ्रास्ट्रक्चर. आफ्रिकेत जगातलं सगळ्यात मोठं खनिज, आफ्रिका जगातला सगळ्यात दरिद्री देश. मग एवढ्या श्रीमंत खनिजांचं झालं काय? युरोपियन लोकांनी लुटून नेलं, हे मोसाद अमेरिकेनं लुटून नेलं. पेट्रोलचं तसंच झालं ना. सगळे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सगळे अरब कंट्रीज आहेत ना, ते सगळे श्रीमंत वगैरे नाही, त्यातली जनतेचे हाल बघा. तर भ्रम नका बाळगू सौदी अरेबियात सगळे श्रीमंत आहेत म्हणून खूप पेट्रोल निघतं. अजिबात नाही. तिथंच अजूनही उंट घेऊन तिथले गरीब लोक. आफ्रिकेत तर कितीतरी देश आहेत खनिजांनी समृद्ध, जगातले क्रमांक 1चे श्रीमंत होतील इतके समृद्ध, आणि जेवायला अन्न नाही. ते मधले त्यांचे जे ते रेजिम चेंजवाले पुढारी असतात ते अमेरिकेचे एजंट, मोसादचे एजंट, युरोपचे एजंट, या सगळ्यांना आफ्रिकेनं हाकलून दिलं आता निघा म्हणून. कोणाच्या मदतीनं? चीनच्या, रशियाच्या. चीन रशिया गुंतवणूक करते जगभरात, आणि डॉलर पाडणारच आहे लोक, मारणार डॉलर. डॉलर ठार झाल्याशिवाय या जगाचा विकास होत नाही. कारण आत्ता मी जेवढा अंदाज गेलो आहे त्यात चीन स्वतःच्या युवांचा पण आग्रह करत नाही. हे फार महत्त्वाचा वसाहतवाद आहे. तुमच्या राष्ट्राचं जे चलन असेल ते आमच्याबरोबर चालेल असं ते स्वातंत्र्य आहे जगाला. भारत कुठं बसला आहे हा प्रश्न आहे. हा लवकर जाणं गरजेचं आहे. एवढं जे केलं ते याला काही करून घाईनं काढलं पाहिजे. मोसादला आणि अमेरिकेला हाकललं पाहिजे भारतातनं, आणि भारत हा स्वतंत्र झाला पाहिजे. भारत पारतंत्र्यात आहे मोसादच्या. भारत निवडणुका लढतोय मोसादमुळं. मोसाद निवडणुका लढतोय भारताच्या. नोटबंदी भारताची ती करते, कोरोना भारतात मोसाद आणते. यांचे धंदे आहेत ते, आणि हा एजंट आहे. उघडपणे बोलतोय मी, मोदी एजंट आहे. हे लोक हलवले पाहिजेत. भारत पुन्हा उभं राहील. भारत ग्रेट देश आहे. आपणही ग्रेटच आहोत, महान देश आहे. हा उभा राहिला पाहिजे. त्यांना पाय तोडलेत भारताचे, आर्थिक पाय तोडले. आणि जे कोणी अंधभक्त असतील ट्रोलिंगला येतात आणि मग तुझा विरोध आहे. होय होय, माझा विरोधच आहे. हा बेईमान देशद्रोह्यांना विरोधच आहे. हे देशद्रोहीच आहे. आणि मग मी खान आडनाव लावतो म्हणून वगैरे, तर खानांनीच हा देश वाचवलेला आहे. खानांची परंपरा आहे लढण्याची, त्या देशासाठीच लढलेत खान. त्यामुळे खान असण्यात वाईट काही नाही. ते मोदी चांगला आहे का एकदा शोधा, आणि कोण लागतो तुमच्या आईचा ते एकदा शोधा. या देशावर प्रेम करा, व्यक्तीवर नव्हे. हा देश वाचला पाहिजे, इथले कष्टकरी वाचले पाहिजे. आणि तुम्ही पण, तुम्हालाही भवितव्य आहे ट्रोलांनो. तुम्हालाही पोरं होत राहणार आहेत ना जर तुमच्यात शुक्रजंतू असतील तर. तुमच्या पिढ्यांचं काय होणार आहे? तुम्हाला काय वाटतं? हा कायम राहील? अमरपट्टा असतो सत्तेकडं? कधीच नसतो. तर कधी ना कधी कोलमडावं लागतं. सारख्या सत्तांच्या उलथापालथी चालू असतात. त्यामुळं भ्रमातनं बाहेर या. 14ला येऊन बसलाय किडा तो कायम जन्माला नाही आला, मारणार आहे तो कधी ना कधी. निसर्ग मारतोच प्रत्येकाला. भ्रमात नका राहू. आणि RSS वाल्यांनाही तेच सांगायचं आहे, राष्ट्रीय व्हा, खरे देशप्रेमी व्हा. बाद झालं ते हिंदुत्व म्हणजे 10 पॉईंट सांगा. एक हिंदुत्व म्हणजे काय काय,
आणि सनातन शब्द सोडा, तो बुद्धाचा आहे. काय पळवा पळव्या करून काहीतरी मांडण्या करतात, आणि तुमचा काय संबंध आहे हिंदूंशी? पण एक आहे की तुम्ही पण राहा, या देशातच राहा, देशी होऊन राहा, भारतीय होऊन राहा, राष्ट्रप्रेमी होऊन राहा. तर ते राष्ट्रवादाच्या भंपक गोष्टी तुम्ही नका सांगू. तुम्ही या राष्ट्रासाठी काही केलेलं नाही, एकही पुरावा नाही. तुम्ही कृतज्ञ होता. त्यामुळे ते मोसाद आणि इस्रायल आणि अमेरिका यांची लांगुल चालणं, पाय चाटणं बंद करा. आधी हिटलरच्या पाया चाटायला गेलात तुम्ही, आता पुन्हा त्या ज्यूंच्या पाया चाटायला. यार काय निष्ठा तरी आहे का तुमची? तो स्वतःला आर्य म्हटलं की चालला त्याच्याकडं तुम्ही. मुसोलिनी आणि हिटलर हे तुमचे देवबाप्पा एकेकाळचे. आत्ता ही ज्यू कसली निष्ठा आहे का? जिकडं घुगऱ्या तिकडं उद्या उद्या असंच वागलाय तुम्ही. सगळे देव बळकावले इथले भारतातले तुम्ही. जिथं पैसा तिथं हाजी मलंग चालतंय. मुसलमानाचं असलं तरी मध्येच दावा करायचा हाजी मलंग हा हिंदूचा आहे म्हणून, लावून द्यायची भांडणं आणि धंदा वाढवायचा. देवळांमधला धंदा बंद करा, बघा मस्त मजा येईल. देवळांमध्ये म्हणजे सगळ्याच धर्मांच्या देवळांमध्ये, कुठल्याही देवळात कुठल्याही धर्माच्या पैसे गुंतवायचेच नाहीत असा कायदा केला ना, लय मजा येईल. देवळं बंद पडतील, लोकांना गरिबांना घरं मिळतील देवळं म्हणून राहायला. मला आवडेलच कुठल्या तरी मशिदीत देवळात चर्चमध्ये जाऊन. काय बांधून ठेवलेलं असतं ना तिकडं असलं घर. गरिबांना इथं घरच नाही. 75% लोकांना स्वतःची घरं नाही त्या देशात. आणि हे देवळं बांधणार कोट्यवधीची, धर्म मशिदी बांधणार. देश बाहेर आला पाहिजे. मोसाद आणि अमेरिकेच्या कचाट्यातनं हा देश सुटला पाहिजे. आपण छान होतो 2014च्या आधी. मध्ये पॅचेसच राहिले. 75ला CIAनं हालचाल केली. तर इंदिरा गांधीनं अणुबॉम्बची चाचणी केली. तिथून अमेरिका चिडलं आपल्यावर आणि अमेरिकेनं खूप खुणाखुणी केली. आणि मग अणुबॉम्बची चाचणी झाल्यावर आपण भारत पाकिस्तानचे तुकडे पण केले ना. पाकिस्तान 2 पाकिस्तान होते, आत्ताचा बांगलादेश आणि पाकिस्तान. तर या पाकिस्तानमुळं, पश्चिम पाकिस्तानमुळं सगळ्या मध्यपूर्वेवर, अझरबैजान वगैरे या पट्ट्यावर लक्ष ठेवता यायचं. बांगलादेशामुळं सगळं इंडोनेशिया, जपान, चीन यांच्यावर कंट्रोल करता यायचं. ही सेंटर्स आहेत, समुद्री मार्गाची सेंटर्स आहेत, युद्धमार्गाची, अवकाशी मार्गाची सेंटर्स आहेत. ते यांनी ब्रिटिशांनी चॅप्टरपणे ते 2 वेगवेगळे देश तयार केले होते. फाळणी अशी विचित्र का केली? विचित्र नव्हती ती फाळणी, ही याच्यासाठीच होती. ही फाळणी याच्यासाठीच होती, सैनिकी तळ म्हणून ब्रिटिशांचे आणि अमेरिकेच्या मोसादचे. त्यातलं बांगलादेश घेतलं काढून बाईला. त्यामुळं फार चिडचिड झाली. फार म्हणजे एव्हरेस्ट एवढी टेंगळं येतील यांच्या मुलांना, एवढी आपटापटी केली अमेरिकेनं. आणि मारले पण. राजीव गांधी, इंदिरा गांधी यांना खून पण करावं झाला यांचा. यांनी बळी दिला देशासाठी, बळी दिला. अमेरिकेनं CIAनं मारलं यांना, खूप लोक मारले. बाहेर निघाल देश, निघायला पाहिजे. हे लोक जातीलच, जाणार. तुम्ही किती गृहीत धरान, किती आपटान, किती बोंबला की हेच राहणार असं नाही होणार. हे जाणार, जावं लागतं. सत्ता बदल होतील आणि चांगले लोकही येतील. आणि भारतात चांगले लोक संपलेत असं नाही आहे. खूप देशाची काळजी करणारे, देशाची काळजी करणारे लोक देशात खूप आहेत. मी मध्ये म्हणालो होतो, त्या काँग्रेसच्या पेशींचे लोक खूप आहेत देशात. काँग्रेसच्या पेशी म्हणताना काँग्रेसला फार श्रेय देण्याची गरज नाही. आपण मुळात बुद्ध चार्वाक, महावीर पासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचे चांगल्या करुण लोकांचा देश आहोत आपण. आपल्याला कारुण्याची परंपरा आहे, गंगा जमनीची परंपरा आहे, एकोप्याची परंपरा आहे, कष्टाची परंपरा आहे. आपल्या कष्टावर आपण उभे राहतो. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत आपलं काय होणार, तर इथला कष्टकरी देश टिकवून धरणारच. भारताचं बळ हे शेतीत आहे. भारताकडे फार मोठी खनिजे वगैरे नाहीत, पेट्रोल नाही, काही नाही. भारतानं अजून स्वतःचं विमानसुद्धा बनवलेलं नाही. पण भारत उभा राहतोय. आपण आपल्या CIAनंच आपल्याला चीनच्या स्पर्धेतनं बाजूला काढलं. नाही तर 80 साली चीन आणि भारत एकसारखेच होते. 80 साली रशिया, चीन, भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत एकसारखेच होते. चीन, रशिया पुढं सटकले. इराण तर खूपच मागं होता, तोही आपल्या पुढे निघून गेला. भारताला मात्र CIAनं, मोसादनं, इस्रायली लॉबीनं, अमेरिकेनं, ब्रिटिशांनी, युरोपियन देशांनी सतत मागं ठेवलं. आणि आपण गोत्यात आणलो. आपल्याकडे दंगली लावून दिल्या, आपल्याकडे देवळांची भांडणं, मशिदींची भांडणं, हिंदू मुस्लिम, दलित सवर्ण, सतत प्रश्न, सतत
हे राज्यांचे प्रश्न, भाषिक प्रश्न अशा लढाया लावून देत राहिले गुप्तहेर आणि त्यांचे इथले एजंट म्हणजे हे RSS, त्यांना मदत करणारे शरद पवार, बाळासाहेब ठाकरे किंवा ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला आणि हे ते जयललिता, हे जे नायडू बिडू, नितीश कुमार नावाचं एक टोणग्याचं नाव राहिलं काल, असले खूप लोक हे एजंटांचे एजंट आहे. हे पुढं जाऊ देत नाही. पण जाणार नाही का देश जाईल पुढं जाईल, कारण हा कष्टकरी चालवतात. सगळे कष्टकरी त्यात मग कुठलेही जाते, अगदी ब्राह्मणांचे सुद्धा. ब्राह्मण हे खूप कष्ट करत असतात उभं राहण्यासाठी, खूप खूप. फक्त त्यांच्यात तो जो ब्राह्मणी किडा आहे ना की आपण श्रेष्ठ आहोत तो काढला पाहिजे. त्यांना माणूस केलं पाहिजे. ते माणूस होत नाहीत, आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांचं. आणि ते इतरांना तुम्ही खान का म्हणजे मराठी कसं चांगलं बोलता, त्यांना माहितीच नसतं मीच मराठी आहे, मी कुठल्याही धर्माचा नाही, मी कुठल्याही जातीचा नाही. कितीही ठाणकावून सांगितलं त्यांच्या लक्षात येत नाही. मी राजन खान नाव घेण्यामागं काही गंमत आहे हेही त्यांच्या लक्षात येत नाही. आणि ज्यांचे येतं ते सौजन्यशील असतात. सगळे ब्राह्मण पुन्हा खराब नसतात. म्हणजे सगळे जीव जसे जायनिष्ठ नसतात तसे सगळे ब्राह्मण ब्राह्मण्यवादी नसतात. ते त्यातनं बाहेर आले तर तेही कष्ट करतात. कष्टकऱ्यांचा देश आहे इथला मध्यम वर्ग आणि इथला कनिष्ठ वर्ग हा मिळून म्हणजे 70% देश हा सामान्य जनतेचा आहे, इथल्या कष्टकऱ्यांचा आहे, मजुरांचा आहे, OBC BC दलित आदिवासी असं येते सगळं. आणि मध्यम वर्ग नावाची एक गोष्ट आहे. मध्यम वर्ग मनमोहन सिंगांनी 25% नेला होता, 27% नेला होता फक्त. तर 70 आणि 25 मोजा, उरलेले किती आहेत? हे टिकू नाही शकत. याचं राज्य जाईलच. आणि आपण आपला देश उभा करू, आपलं संविधान उभं करू. जे कोणी ट्रोल आहेत गाणे आहेत त्यांना हाकलून देऊ. ते उघडकीला येतील आणि सत्ता बदल झाल्यावर ते पटकेच खाणार आहेत, एवढं लक्षात येते. अनेक जण तुरुंगात असणार आहेत. तर हा देश वाचवण्याच्या बाजून बघू. ट्रोलिंगमधनं बाहेर आहे. नागरिक व्हा, भारतीय नागरिक व्हा, संविधानवाले नागरिक व्हा. आपल्याला आपला देश मोठा करायचा आहे. इराणकडनं धडा घेऊ. इराण मदतीला आहे. आत्ता ब्रिक्स अडचणीत आलं आहे. ब्रिक्समध्ये भारत अडचणीत आला आहे. ब्रिक्सचे देश वेगळे पडलेत आणि भारत एकटा पडला आहे. त्यामुळे आर्थिक विकास रोखला जाईल भारताचा आणि या गुलामामुळं ते रोखलं जाईल. या गुलाम हाकलायची आधी यंत्रणा करा. भारत आपण आपला उभा करू. अर्थव्यवस्था बदलते याच्यावर लक्ष ठेवू. बोलू. हा आजच्या विषयाचा शेवटचा एपिसोड होता. उद्या मी शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलायला सुरुवात करतो. धन्यवाद.